मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायला 4 ते 5 दिवस झालेले आहेत, परंतु तो फॉर्म अजूनही पेंडिंग आहे. अशा प्रकारच्या मला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत, त्यांचे मी रिप्लाय सुद्धा केलेले आहेत. परंतु तरी मला तिकडनं रिप्लाय येतोय की याच्यावर काहीतरी सविस्तर व्हिडिओ बनवा, म्हणून आम्हाला समजत नाही, आमचा फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही ना, किंवा आमच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी तर नाही ना, त्यामुळे तो पेंडिंग आहे. अशा प्रकारच्या खूप साऱ्या कमेंट्स येत होतात आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवतोय की तुमचा फॉर्म येथे पेंडिंग का आहे, याच्यात काही प्रॉब्लेम आहे की नाही, याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स यापुढे तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत. मी अविनाश तिरमले. काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल आहे आणि त्याच्यावरती अशी माहिती दिली जाते की जी माहितीचे आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, त्यामुळे ती माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचावी. त्यामुळे आपलं इंस्टाग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये सर्व चॅनलच्या लिंक दिलेले आहेत. तर मित्रांनो, खूप जणांचे ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत, परंतु ते अजूनही पेंडिंग दाखवत आहेत. 4 ते 5 दिवस झालेले. तर मग याचा अर्थ असा आहे का की तुमच्या फॉर्म मध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा काही तुमचा फॉर्म येथे रिजेक्ट होऊ शकतो, एक्सेप्ट होणार नाही? तर अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाहीये. तर लक्षात ठेवा, फॉर्म का पेंडिंग आहे, तर तुमचा फॉर्मचं आधी व्हेरिफिकेशन होईल. फॉर्मचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी वगैरे आहे का ते चेक केलं जाईल आणि मग तुमचा फॉर्म येथे एक्सेप्ट केला जाणार आहे. परंतु हे कोणालाही माहित नाहीये की तुमचा जो फॉर्म आहे तर तो पेंडिंग आहे, परंतु तो कधीपर्यंत येथे एक्सेप्ट केला जाणार आहे याबाबतची माहिती GR मध्ये पण नाहीये आणि अधिकृतपणे कोणीही दिलेली नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की तुमचा फॉर्म पेंडिंग आहे म्हणजे तो एक्सेप्ट होणार नाही. तर सर्वांचे फॉर्म येथे एक्सेप्ट होणार आहेत आणि ते सर्वांचे फॉर्म एक्सेप्ट झाल्यानंतर मग तेथे त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल, ते चेक केले जातील. मग त्यानंतर पात्र अपात्र यादी लागेल आणि पात्र अपात्र यादी लागल्यानंतर जे अपात्र असतील किंवा ज्यांच्या फॉर्म्स मध्ये काही त्रुटी वगैरे असतील, माझ्या माहितीनुसार त्या फॉर्म्सला एडिट करण्यासाठी येथे मुदत सुद्धा दिली जाणार आहे. त्यामुळे तुमचा जर का फॉर्म पेंडिंग असेल तर टेन्शन घेण्याचं कोणतंही कारण नाहीये. सर्वांचे फॉर्म आधी एक्सेप्ट होतील, त्यानंतर त्याच्यातल्या त्रुटी चेक केल्या जातील आणि मग तुमच्या फॉर्मचं तुम्हाला काय करायचं आहे त्याबद्दलची माहिती, त्याबद्दलच्या अपडेट्स तुम्हाला ऍप मध्ये सुद्धा दिल्या जाणार आहेत आणि ऍप मध्ये परत लवकरच अपडेट येणार आहे. तसेच ऍप नंतरच वेबसाईट पोर्टल सुद्धा इथे तयार केलं जाणार आहे, ते पुढच्या आठवड्यामध्ये चालू होणार आहे. आणि या पेंडिंग बद्दलचा काही अजून नवीन अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की कळवणार आहे. परंतु तोपर्यंत याबद्दलचं कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, काही शंका असतील तर कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अविनाश तिरमले. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.